सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध दारू, ड्रग्ज, गोतस्करी आणि इतर अनैतिक धंद्यांना पोलिसांचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधताना त्यांनी पोलीस यंत्रणा निष्क्रिय असल्याचा दावा केला. एलसीबीच्या काही अधिकाऱ्यांवरही हप्तेखोरीचे आरोप करत या प्रकरणी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. तसेच एसपी दहिकर यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आपण गप्प बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. विधान परिषद निवडणूक राजन साळवी, महेंद्र दळवी, मनोज जरांगे यांच्याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. बरोबर आहे. मग प्रमोशन हे झाल्यानंतर मिळालं तर माझंच दुर्दैव समजायचं. पण मी मुख्यमंत्री साहेबांना भेटून, पालकमंत्री साहेबांना हे सगळं आम्ही दोघं एकत्रच जाऊ आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगू की साहेब हे असे अधिकारी आहेत, ते काही कामाचे नाहीत, हे ज्या जिल्ह्यात जातील, ज्या जिथे राहतील तिकडे वाटोळच करतील सगळं, हे कोणाच्या कामाचे नाही, फक्त स्वतःच्या कामाचे. बघा, तुम्ही समीर माडेश्वर, तुमच्यावरच अटॅक झाला होता, कशामुळे झाला होता? हा, मग तुम्ही उघड केलं होतं ना, ते तुमच्यावर अटॅक झाला होता, ते झालं का बंद? मग दारू चालू होती, कंट्रोलला फोन केला, कुणाला फोन केला, पाटील आता माझ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी चालू आहे. तुम्ही माझ्याबरोबर आपण जाऊया एकत्र. नाही, खरं सांगतो, बघूया तरी कुठल्या गुन्ह्याखाली घेणार, आपण जाऊया. आणि एक विषय फक्त स्पष्ट करतो, खरं तो ह्या पत्रकार परिषदेचा भाग नव्हता, पण माझ्यावर माझं नाव घेतलं गेलं म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांनी असं काहीतरी सांगितलंय की माझं प्रोटेक्शन कमी केलं म्हणून मी हे दहिकरांवर हे सगळे आरोप करतोय किंवा जे काय. मुळात मला वैभवजींना सांगायचंय, माझं प्रोटेक्शन कमी झालेलं नाही आणि पोलीस प्रोटेक्शन कमी करायची किंवा काढून टाकायची जे काय अधिकार आहेत ते जिल्ह्याच्या एसपीला नसतात. ते मंत्रालय, राज्य सरकार, गृह खातं कोणाला वाढवायची, सुरक्षा कमी करायची, ठेवायची हे राज्याचं गृह खातं बघत असतं. एवढं अज्ञान एका 10 वर्षाच्या माजी आमदाराला आहे हे मला ऐकून खरं वाटलं नाही. एसपी हे कमी करू शकत नाही. झालंय काय, जेव्हा मोदी साहेबांनी आवाहन केलं आणि ते स्वतः 2 गाड्यांच्या ताफ्यामध्ये फिरायला लागले, गृह खात्याने प्रत्येक राज्याच्या मंत्र्यांपासून जे प्रोटेक्शन ज्यांना आहे त्यांना सगळ्यांना हे पेट्रोल डिझेलचं हे जे काही संकट आपल्या देशावर आहे ते जाईपर्यंत ऑटोमॅटिक तुम्ही कंट्रोलमध्ये आणा. हे सगळं ह्याच्यासाठी काही गोष्टी कमी केल्या. प्रोटेक्शन कमी केलं अशातला भाग नाही आणि प्रोटेक्शन निलेश राणेला काही करून पाहिजे अशातलाही भाग नाही. मागचे 10 वर्ष माझ्याकडे एक कॉन्स्टेबल देखील नव्हता. मी मागच्या 10 वर्षामध्ये एकटाच फिरायचो, माझ्याकडे कसलंही प्रोटेक्शन नव्हतं. घरी एक आमदार होता, तेव्हा एक म्हणजे देशाचे आपले MSME मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांना प्रोटेक्शन होतं, मला अजिबात प्रोटेक्शन नव्हतं. आमदार झाल्यानंतर गृह खात्याला वाटलं तर त्यांनी ते दिलं असावं. आता तुम्हाला कोणाला आक्षेप असेल तर राज्याच्या गृह खात्याला आपण विचारावं. पण मला आश्चर्य वाटतं की त्यांना असं वाटलं की जिल्ह्यातून ही कारवाई होते की काय कमी करायचं प्रोटेक्शन. म्हणजे किती मोठे विद्वान आहेत, 10 वर्ष आपल्या कुडाळ मालवणचे आमदार होते, काय त्यांना बुद्धी आहे. पण ते अशातच असतात, ह्या चिंदीगिरीमध्ये त्यांचा वेळ जातो. मागच्या 10 वर्षामध्ये केसरकर साहेब मी काहीच नव्हतो, ते आमदार होते आणि सन्मान्य विनायक राऊत हे खासदार होते. मी कधी तपासायला गेलो नाही त्यांच्याकडे सिक्युरिटी किती आहे. माझ्याकडे एवढी कामं होती करायला, मी कोणी नसताना. आणि ह्यांना तुम्हाला आठवत असेल, मागच्या जेव्हा ह्यांच्या घरात जे 2 नगरसेवक निवडून आले ना, नाईक कुटुंबातले, ते निवडून आणण्यामध्ये पण निलेश राणेचा खारीचा वाटा आहे. आहेच ना, ते उघड व्यासपीठावरून भाषणं केलेली हे त्यांनी विसरू नये. मला त्यांच्याबद्दल अजिबात आक्षेप नाही.
आकस नाही, पण त्यांना माझ्याबद्दल खूप आहे. मी काय डॉक्टर नाही, त्या आजाराचं माझ्याकडे काय उपाय नाही. पण सांगायचं तात्पर्य एवढं की हे सगळं राज्याचं गृह खातं ठरवतं, जिल्ह्यातला SP नाही. एवढी साधी अक्कल एका 10 वर्षाच्या माजी आमदाराला असली पाहिजे होती, पण ते सातत्याने चिंदीगिरीवरच उतरतात. हे चिंदी खेळ आता कुठेतरी त्यांनी बंद करावे. लोकांना आता काम दाखवा. नुसतं सातत्याने नेगेटिव्ह बोलत काही मिळत नाही, ते त्यांना 2029लाही लक्षात येईल. आणि माझ्या त्यांना शुभेच्छा. शैल्य असेल किंवा अजून काय असेल मला माहित नाही, ते आता तुम्ही तपासा. काय म्हणता साहेब? ओके सर, एक मिनिट. साहेब माझ्या गुरुचं नाव श्री नारायण राणे आहे. आमच्यावर संस्कारच असे आहे, एकदा करायचा ना तर कार्यक्रम पुराच करायचा, अर्धवट नाही. आणि हे जे काय प्रकार चालू आहेत, मी साहेब कोणाच्या श्री मोहन दहीकर मी काय त्यांचा विरोधक नाही किंवा ते माझे विरोधक. माझं वैयक्तिक त्यांच्या विरोधात काही नाही. पण जेव्हा ड्युटी तुम्हाला करायची असते तर तुम्हाला 100% त्या ड्युटीला न्याय द्यायचा असतो. आणि जर तुम्ही देणार नाही तर आम्ही हे शोधाशोध करणार. अच्छा साहेब, मला हे काही जास्त करावं लागलं नाही. हे ओपन डोमेन मधल्या माहिती आहेत. जर सहज तुम्ही अशी गाडी काढून चला आज मोहन दहीकरांबद्दल माहिती काढू आणि जिल्ह्याभर 1 तासभर जरी फिरलात ना, हे सगळे येऊन तुम्हाला बातमी देऊन हे माहिती देऊन जातील. एवढे बरबटलेले आहे ते. म्हणून जास्त काही करावं लागणार नाही. पण तुम्ही माझी स्तुती केली याबद्दल, त्याबद्दल आभारी आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बोटी आहेत आणि मच्छीमारी करताना ते लिक्विडद्वारे करतात मच्छीमारी, तर मच्छीमारांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो. ते मेरिटाईमकडे आहे आणि फिशरीजकडे आहे, ते आपल्याला त्यांना सांगावं लागेल. तुझ्याकडे स्पेसिफिक जी माहिती आहे ती माझ्याकडे दे, मी त्यांना कळवतो. हो, तसंच माझं तेच म्हणणं आहे. जे कारवाई सन्मान्य प्रसन्न साहेबांनी तेव्हा केली होती, आपण का करत नाही? इथून गाड्या तिकडे गेल्यावरच डुप्लिकेट दारू परत रिटर्न मध्ये येते. ही कारवाई करणं भाग आहे. म्हणून मी सन्मान्य पालकमंत्री साहेबांना घेऊन आणि त्यांना सांगून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि DCM साहेबांना भेटणार की साहेब हे चांगले अधिकारी आमच्या सिंधुदुर्गात पाहिजे. कारण का आपण तोंडावर आहोत, बॉर्डर आपल्याकडे आहे राज्याची. हे सगळं कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. म्हणून मी हा विषय घेतला आणि तो शेवटपर्यंत नेणार, असं अर्धवट सोडणार नाही. 17 जागासाठी स्थानिक स्वराज्य 18 तारखेला मतदान होतं. 14 जागावर तोडगा निघाल्याची बातमी आहे. 3 जागावर आहेत, परभणी असेल, संभाजीनगर आणि पुणे. या जागावर राष्ट्रवादीने दावा केला आहे आणि तिथे पेच निर्माण झालं आहे. शिवसेनेची काय भूमिका? शिवसेनेची भूमिका शिवसेनेचे नेते ठरवतात आणि आमचे सगळे अधिकार हे सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत. शिंदे साहेब योग्य तोच निर्णय घेतील आणि त्यांची चर्चा मला जे काही दिसते TV च्या माध्यमातून चर्चा सुरू आहेत. चर्चेचा निकाल काय लागतो आणि शिंदे साहेब काय त्याच्यावरती निर्णय देतात हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जागेवर अनेक तंत्रज्ञांसाठी राष्ट्रवादीला ती जागा जाते असं वाटतंय. परंतु शिवसेनेचं प्राबल्य रत्नागिरी आणि रायगडमध्ये पण सदस्य संख्या बघितली, सिंधुदुर्गामध्ये पण आहे. सिंधुदुर्गामध्ये पण आहे. ते का विसरलात तुम्ही? सिंधुदुर्गामध्ये पण आहे. अशावेळी राजन साळवींनी दावेदारी केली की आपण या ठिकाणी लढण्याची इच्छा कोणाची असू शकते ना. अच्छा, ते माजी आमदार आहेत, अनेक वर्षांपासून ते कडवट शिवसैनिक म्हणून काम करत आहेत. रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचा हात आहे.
नगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. असं असताना त्यांना वाटणं साहजिक आहे की मलाही पक्षाने माझाही विचार करावा, पण योग्य वेळेला तो निर्णय साळवी साहेबांचा होईल आणि शिंदेसाहेब त्यांच्याशी बोलतील आणि या विषयाचा तोडगा काढतील अशी मला खात्री आहे. आपली मागणी आहे की शिवसेनेला जागा मिळावी. 100% मागणी तर आहेच ना, आमची मागणी आहे हे अगोदरच सांगून झालेलं आहे, कारण का आमची मतं जास्त आहेत आणि म्हणून आम्ही ती जागा मागतोय. पण जे आमचे नेते निर्णय घेतील त्याच्यावरती आमचा विश्वास आहे. महेंद्र दळवींनी आता एक असं विधान केलं आहे की रायगडच्या पालकमंत्री ऐवजी आपल्याला पालकमंत्रीपद नको, त्याच्यावर बार्गेनिंग करू नये आणि आमदारपद मिळावं. तो एक प्रश्न त्याने उपस्थित केलेला आहे. बघा आता दळवी साहेबांनी काय म्हटलं आहे, आमचे सगळे अधिकारी सन्माननीय शिंदे साहेबांकडे आहेत. त्यांनी एक प्रपोजल ठेवलं आहे. आता ते प्रपोजल होईल न होणार हे निर्णय शिंदेसाहेब घेणार असल्यामुळे बाकी त्याच्यावरती कोणच बोलू शकत नाही, मी बोलू शकत नाही, माझ्याकडे अधिकारच नाही बोलायचा तो. जसं मी सांगितलं, आमची इच्छा आहे की ही जागा आम्हाला शिवसेनेला मिळावी, कारण का आमची मतं जास्त आहेत तिन्ही जिल्ह्यामध्ये. पण जे शिंदेसाहेब निर्णय घेतील तो मान्य, आमच्यासाठी तो आदेश आहे, विषय संपला. मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणावर आहेत आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी मला वाटतं त्यांचं जे काही डेलिगेशन आहे ते सरकारसोबत बोलत आहे. लवकरात लवकर याच्यावरती तोडगा निघेल आणि सरकारने काय केलं, म्हणजे मला वाटतं राधाकृष्ण विखे पाटील साहेब गेले होते जेव्हा त्यांनी मागचं उपोषण थांबवलं होतं, त्याच्यावरती किती प्रोग्रेस झाला हे कदाचित सांगितल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आपलं उपोषण मागे घेतील असं मला वाटतंय. पण आता आपण किती प्रोग्रेस करून दाखवला हे पण आता कदाचित त्यांना दाखवण्याची वेळ आली आहे, तर त्यासाठी ते आग्रही असतील. आणि एकदा आम्ही दाखवलं सरकार म्हणून आम्ही किती पुढे आलो प्रमाणपत्रामध्ये, मला असं वाटतं ते त्या विषयाला कन्सिडर करतील आणि उपोषण मागे घेतील. साहेब, योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाच्या पतंजली दिव्य फार्मसीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. राज्यभरात 7 जिल्ह्यांतील 12 आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनावर ही कारवाई आणि 73 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मला ही बातमी आपण देत आहे, याच्यावर माहिती घेतो आणि नंतर बोलतो. आत्ताच कदाचित ही बातमी आऊट झाली असेल, मी बघितलेली नाही, बघून मी आपल्याला या विषयावर बोलतो नंतर. पावसाळा तोंडावर आहे, पालकमंत्र्यांनी बैठक सुद्धा घेतली होती महावितरण संदर्भात. अनेक कामं प्रलंबित आहेत. हो, साफसफाई राहिली होती, आपल्या कुडाबाला त्यांच्या अनेक ठिकाणी कामं पूर्ण आहेत. कसं बघता आणि कशा आदेश काय? आपण जेव्हा मागे पण आमसभेच्या वेळेला पण हा विषय अनेक वेळेला निघाला. अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने आपली चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर ती कामं कंप्लीट करायचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. जिथे फंडची गरज होती तो फंड पण आपण तिकडे अरेंज करून दिलेला आहे. ती लवकरात लवकर कामं आपण संपवायच्या मार्गावर आहोत. साहेब, यावर्षी पर्यटनाला मोठा प्रतिसाद मिळाला मालवणमध्ये. गोव्यापेक्षा जास्त पर्यटक झाले, 5 लाखापेक्षा. आणि 26 मेपासून साहसी पर्यटन बंद केलेलं आहे. अजून पावसाळा लांबणीवर पडला आहे. त्या स्थानिक जे आहेत त्यांची मागणी अशी की वाढवून द्या अजून. ते मागच्या दरवर्षी आम्ही जवळपास, मी आमदार नसताना सुद्धा आपण काही दिवस वाढवून दिलेले आहेत. यावेळेस देखील होईल, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू.